नमस्कार मित्रमैत्रिणींनो, धर्म विचारून 27 लोकांना आतंकवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार करून ठार मारलं। या कृत्यामुळे ह्या आतंकवाद्यांची नीच आणि हायवानी वृत्ती लक्षात आली। त्याचबरोबर सत्तेमध्ये असलेले काही नेते यांनी सुद्धा नंतर जी काही वक्तव्य केलेली आहे त्याच्यावरून त्यांची दळभद्री आणि दरिद्री मानसिकता लक्षात येते आहे। आज मी 3 लोकांची इथं गोष्ट करणार आहे। पहिलं म्हणजे नरेश म्हस्के, जे की काश्मीरला गेलेल्या पर्यटकांना भिकारी समजतात। दुसरं म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की बिहारमध्ये रॅली करायला गेले आणि तिथे हसत खिदळत प्रचार करून राहिले। आणि तिसरं म्हणजे नितेश राणे, ते जे काय बोललेलं आहे त्याच्यावर। तर पहिली गोष्ट, नरेश म्हस्के शिवसेनेचे, त्यांनी काल सांगितलं की आमच्या एकनाथ शिंदे यांनी कसं काश्मीरमध्ये विमान पाठवलं आणि तिथे काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना आपण घेऊन आलेलो आहे। आणि हे सगळं सांगत असताना, या फुशारक्या मारत असताना या नरेश म्हस्के यांनी एक वाक्य वापरलं। ते काय आहे ते पहिले तुम्हीच ऐका। 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। बरं, 45 लोक आहेत ना ज्यांनी कधीही विमानाचा प्रवास केलेला नव्हता। पहिली गोष्ट, हे 45 लोक ज्यांनी विमानाचा प्रवास केला नव्हता हे तुम्हाला कशावरून कळलं? एवढ्या सदम्याच्या पिरियडमध्ये तुम्ही प्रत्येकाकडून ही नोंद करून घेतली का की तुम्ही पहिल्यांदाच विमानात बसले आहे की कधी बसलेले आहे? पुढे ते असं म्हणतात की हे जे 45 लोक आहे विमानात बसलेले नव्हते, कारण की ते ट्रेननी आलेले होते। एकदा मनुष्य ट्रेननी गेला म्हणजे तो कधीच विमानात बसला नाही असं होतं का? ट्रेनच्या एसीचे तिकीट आणि विमानाचे तिकीट हे जवळपास सारखेच आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात, देशावर काहीतरी खूप मोठं संकट आलेलं आहे। या संकटाच्या काळामध्ये जेव्हा लोक वाचवायला जातात, मदत करायला जातात, त्यावेळेला आपण काय केलं, किती लोकांना आणू शकलो आणि लोक सेफ आहेत, इतकंच बोलणं या राज्यकर्त्यांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे। कारण तुम्ही काही एक्स्ट्रा काही कामं केलेले नाही आहेत, फार मेहनत घेतलेली नाही आहे, रात्र जागलेले नाही आहेत। तुमच्या झोपा सांभाळूनच तुम्ही तिथे गेलेले आहेत आणि जे काही झालेलं आहे ते सरकारच्या पैशातून झालेले आहे। बघा पुढे काय म्हणतो हा माणूस। जे सकाळी भोकण्याचं काम करतात ते संजय राऊत त्यांच्यावर टीका करताय की एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जाण्याची गरज काय? हा, एकनाथ शिंदे पण तिथे गेले आणि आता ते म्हणतात की बघा, म्हणजे एकनाथ शिंदे तिथे गेले, राऊतांनी काहीतरी म्हणलं, आता हे त्याच्यावर म्हणतात राजकारण चालू आहे फक्त। थंड हवेच्या ठिकाणी जायला पाहिजे होतं का? तुमचे नेते काय अॅम्स्टरडॅम, कुठे लंडन या ठिकाणी फिरायला, त्यांनी कुठे जायला पाहिजे होतं? सरकार तर मदत करते। एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती टीका करण्याचा अधिकार काय? मी तुम्हाला माहिती देतो की काल 75 लोकांचं ज्येष्ठ नागरिक, महिला, त्या ठिकाणी विमान, सरकार तर मदत करते, पण तो आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे 75 प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं। आता दुपारी 185 प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे। रात्री सुद्धा 185 प्रवासी। आता आपल्या लक्षात आलं असेल की हा माणूस सांगतो आहे आणि सांगताना भाव काय आहे की आपण काय खूप मोठा तीर मारून आलेला आहे, तिथे जग जिंकून आलेलं आहे, अशा भावनेमध्ये सांगत आहे। हे आपले राज्यकर्ते आहे, दाखवायला गेले होते की आम्ही किती दानधर्म केला हे दाखवायला गेले, पण दुसरी याच्यामधून त्यांची फक्त दळभद्री आणि दरिद्री मानसिकता। आणि ते रोहित पवार बरोबर बोलले की हे नरेश म्हस्के तिथे गेलेल्या प्रवाशांना भिकारी समजतात का? ते प्रवासी आहेत, ते तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच नागरिक आहेत। आणि दुसरं म्हणजे कितीतरी असे आमदार असतील की जे निवडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा विमानात बसतात आणि ते कोणाच्या पैशातून बसतात? जनतेच्या, आपले पैसे असतात, सरकारचे पैसे म्हणजे आपल्या टॅक्समधनं दिलेले पैसे आहे, त्या पैशातनं पहिल्यांदा बसतात। मला वाटतं हे नरेश म्हस्के पण पहिल्यांदा विमानातनं बसले असतील लोकांच्या पैशामधूनच। आणि आज काही लोकांना विमानाने काय घेऊन आले तर म्हणतात कधीही विमानात बसले नव्हते, त्यांना फार भारी मजा केली असेल त्यांनी येताना, त्या सदम्यातून बाहेर पडून विमानात बसताना लोकांना फार भारी वाटलं असेल, एन्जॉय केलं असेल का? तर हे असले दळिद्री। त्याच्यानंतर आता नरेंद्र मोदी साहेब, ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला ते बाहेर देशामध्ये होते, त्याच्यानंतर बातम्या यायला लागल्या, गोदी मीडिया सांगायला लागला की नरेंद्र मोदी यांनी तातडीने आता भारतात यायला आलेले आहेत, सगळे दौरे कॅन्सल केले आणि भारतात आले। बरं, दौरे कॅन्सल केले, भारतात आले, आम्हाला असं वाटलं की पहलगाममध्ये जातील,
कारण आमचे एकनाथ शिंदे साहेब गेलेले आहेत. पहलगाममध्ये जातील असं वाटलं होतं, पण ते पहलगाममध्ये काही गेले नाही. आदल्या दिवशी एक मीटिंग बोलवली, त्याच्यामध्ये 3-4 निर्णय घेतले. आता त्या निर्णयाचा किती परिणाम होतो माहीत नाही, पण निर्णय घेतले. सिंधू करार जो आहे तो रद्द केला. अजून काही गोष्टी आहेत की ज्या रद्द केल्या हे सांगितल्या. चांगली गोष्ट आहे, पण मग तिथे जायला पाहिजे होतं ना, आले होते तर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जी ठरलेली होती बिहारमध्ये सभा, कारण आता काही दिवसात बिहारमध्ये इलेक्शन आहे, त्या सभेला प्रचाराला गेलेले आहेत. देशावर संकट आलेलं असताना देशाचा प्रमुख त्यावेळेला शांततेने काय होतंय काय नाही हे पाहत राहणं, काय झालं होतं, कुठे गेले असतील ते आतंकवादी, 4 सापडले की नाही, इन्व्हेस्टिगेशन टीमला सतत संपर्क करणं, तो आपला इंटेलिजन्स ब्युरोला संपर्कात राहणं, हे काम करणं गरजेचं असताना काय केलं आहे नरेंद्र मोदी यांनी? बिहारमध्ये जाऊन सभा घेतली आणि तिथून इंग्रजीमध्ये भाषण केलं आहे. आणि बिहारमध्ये ज्याला आपण म्हणतो बिहारमध्ये अशिक्षित जनता खूप आहे, तिथं हिंदीमध्ये नाही भाषण केलं. हे जगभरामध्ये जातात ना, अमेरिकेत गेल्यावर हिंदीत भाषण करतात, पण बिहारमध्ये गेल्यावर इंग्रजीत भाषण केलं आणि सांगितलं आम्ही इशारा देतोय कोणाला? त्या आतंकवाद्यांना. आणि ह्या इशारामध्ये त्यांनी सांगितलं की बघा, तुम्हाला इंग्रजीमधलं मी तुम्हाला त्यांचं भाषण ऐकवते की काय प्रकारे यांनी हे चालवलेलं आहे. इंग्रजीतलं भाषण शोधते मी. रात्री सुद्धा तर इंग्रजीमध्ये भाषण देऊन त्यांना काय सांगायचं होतं हे बघा. टुडे I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backer. अरे बाबा, ते उर्दू भाषा समजते त्या टेररिस्टांना, हिंदी पण बरोबर, त्याच्यामुळे हिंदीत बोलले असते तर बरं झालं असतं. पण मला असं वाटतं की यांची इच्छाच होती की आतंकवाद्यांना कळू नये की मी काय म्हणतोय, मी धमकी देतोय. भीती वाटली का की आतंकवाद्यांना कळलं की मी धमकी दिलेली आहे, तर भीती वाटली का साहेबांना? एवढी तर सिक्युरिटी असते आणि तरी त्यांना भीती वाटली. आणि हे याच्या आधी जेव्हा 26/11ला हल्ला झाला होता ना ताज हॉटेलवर, ते तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे, समुद्राला लागूनच आहे, त्यामुळे समुद्रमार्गाने ते आले होते आतंकवादी कसाब आणि हे त्याच्यामध्ये घुसले. तेव्हा आपले गृहमंत्री जे होते त्यांनी राजीनामा दिला, गृहसचिव जे होते त्यांनी राजीनामा दिला, जबाबदारी घेतली की हां आपल्याकडून चूक झाली, हे हल्ला होणं चांगलं नाही आहे. यावेळेला राजीनामा तर घेणं, एखादी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली नाही की काय झालं होतं. कारण प्रत्यक्षदर्शी लोक म्हणतात 1.5 तास आर्मी आली नाही, पोलीस आला नाही, म्हणजे 1.5 तास लांबीवर ते होतं कुठेतरी, की त्यांना कळलंच नाही की ते काय झालेलं आहे आणि का हटवलं. एरवीच्या वेळेला त्या ठिकाणी सुरक्षा असायची, आर्मी असायची, पण यावेळेला हटवलं गेलं हे क्लिअर दिसतंय. आणि पूर्वी मीडियासुद्धा प्रश्न विचारायचा की का चुकलं, का नव्हतं तिथे सिक्युरिटी, सुरक्षा नसताना पर्यटकांना जायलाच का लावलं, असे प्रश्न आधी विचारले जायचे. पण आज मीडिया काय प्रश्न नाही विचारत आहे. आज मीडिया हे दाखवतोय की बघा त्यांनी धर्म विचारला. हो बाबा, धर्म आणि जात विचारून आणि तुमचं जेंडर विचारूनच अन्याय केलेले आहेत जगभरामध्ये सगळ्यांनी. ठीक आहे, भारतामध्ये पण जात विचारून खालच्या जातींवर अन्याय झालेले आहेत, लिंग पाहून महिलांवर अन्याय झालेले आहे, आणि जगभरामध्ये हिंदूंना मुस्लिमांनी कुठला धर्म आहे हे विचारून केलेलं आहे, आणि हिंदूंनी पण भारतामध्ये तुमचा धर्म कुठला आहे हे पाहूनच ख्रिश्चनांवर आणि इस्लामांवर अन्याय केलेला आहे. हेच विचारून अन्याय होतात. मुद्दा आहे सरकार येथे काय करतंय, सरकार त्याच्यावर कारवाई करते का आणि नेमकं काय होतंय, पण हे होताना दिसत नाही. आणि तो नितेश राणे म्हणतोय की बरोबर आहे, पाकिस्ताननं त्यांनी धर्म विचारला, मग आपण पण इथल्या मुसलमानांचा धर्म पाहूनच दुकानात जायचं, धर्म पाहून दुकानात जायचं. त्याच्यावर फालतू पोरांनी ज्यांनी गोळीबार केला ते काय भारतातल्या मुसलमानांचे नातेवाईक आहेत का? 25 कोटी आज भारतामध्ये मुसलमान आहे, यांच्या दुकानामध्ये जायचं नाही, हे करायचं नाही असं ठरवलं तर या देशामध्ये केवढं गृहयुद्ध माजेल, केवढी शांतता भंग होईल, दंगे होतील, भांडणं होतील, आणि यांनी नुकसान होईल सामान्य नागरिकांचं. हे सगळे नेते जे आहेत ना, शेपूट घालून पळून जातील बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये. पैसे तर कमवलेलेच आहे, विदेशामध्ये जमिनी पण घेतलेल्या असतील यांनी,
आणि इथली जी सामान्य तुमच्या आमच्यासारखी जनता आहे ना ती होरपळत बसेल. त्यामुळे यांचा हा कुटील डाव ओळखा आणि जे कोणी तुम्हाला सांगेल ना की धर्म पाहून त्यांच्या याच्यात जायचं की नाही ठरवा, धर्म पाहून, तर त्यांना आहे ना काश्मीरींचे चांगले उदाहरणं दाखवा. आणि हे जे जात पाहून अन्याय झालेले आहे ना, मग धर्म त्यांचा पाहायचा असेल तर जात पाहून पण अन्याय झालेला आहे. त्यांचं काय करायचं हाही प्रश्न त्यांना विचारा. आज मला या सगळ्यांवरून हे सांगायचं होतं. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.